हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण विभाजन कसोट्या पाहणार आहोत। यामध्ये आपण 2 ते 72 पर्यंतच्या विभाजन कसोट्या पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। पहिली कसोटी आहे आपली 2 ची कसोटी। यामध्ये सांगितलेलं आहे पहा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 नी निशेष भाग जातो, किंवा जर एखादी समसंख्या असेल तर तिला सुद्धा 2 नी भाग जातो। कोणतीही समसंख्या जर तुम्ही घेतली आणि जर का तिला आपण 2 नी डिवाइड केलं तर त्या संख्येला 2 नी भाग जातो, पूर्णतः भाग जातो। निशेष भाग म्हणजे ज्याची बाकी शून्य उरते त्याला आपण निशेष भाग जातो असं म्हणतो। म्हणजेच कोणतीही समसंख्या घ्या किंवा अशी संख्या ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 नी निशेष भाग जातो। त्यानंतरची कसोटी आहे 3 ची कसोटी। तर 3 ची कसोटी काय आहे पहा, जर का दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 नी भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहे, तर एक्झाम्पल पहा, इथं आपण दिलेला आहे 2, 3, 5, 1, 4। तर इथं जर का या संख्यांची बेरीज जर आपण केली 2 + 3 + 5 + 4 + 1 = 15। तर 15 काय आहे, 3 च्या पाढ्यातील अंक आहे, म्हणजेच 15 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून या दिलेल्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। या पूर्ण संख्येच्या बेरजेला जर का 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। फॉर एक्झाम्पल म्हणून इथे मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, 2, 3, 5, 4, 1 6, 5, 3, 2, 5 यांची जर का बेरीज आपण केली तर ही काय येते 21 येते। तर ही होती 3 ची कसोटी। यानंतर 4 ची कसोटी। ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो किंवा शेवटी 2 शून्य असतील तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। कोणतीही संख्या ज्याच्या शेवटचे 2 अंक जर 0 असतील किंवा त्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो, निशेष भाग जातो असं आपण म्हणू शकतो। तर इथे पहा एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत, 13200 तुम्ही याला डिवाइड करून पाहू शकता। याला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे याची बाकी 0 येते। त्यानंतर पहा इथे शेवटचे 2 अंक आहेत 84, तर या 2 अंकाला 4 ने भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा काय होतो 4 ने भाग जातो। त्यानंतर इथे 20 ला पण 4 ने भाग जातो। तर या जर 2 अंकाला 4 ने भाग जात असेल शेवटच्या, तर या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो। त्यानंतर आहे 5 ची कसोटी। 5 ची कसोटी अतिशय सोपी आहे। ते याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो असं आपण म्हणू शकतो। तर एकक स्थानचा अंक पहा, इथे 0 आहे, इथे 5 आहे। 0 किंवा 5 हे 2च अंक जर का एकक स्थानी असतील तर त्या संख्येला आपण सांगू शकतो की 5 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच त्याची बाकी किती येते तर 0 येते। त्यानंतर आहे 6 ची कसोटी। तर यामध्ये पहा, ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो। ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो तर अशा संख्येला आपण काय म्हणतो 6 ने निशेष भाग जातो। त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत 5, 3, 3, 4, 6 किंवा 2, 3, 6, 8, 2 असे अनेक एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो। इथे फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्ही टॅली करून पाहू शकता की या कसोटीला ते योग्य आहेत किंवा नाही। तर 6 ची कसोटीमध्ये काय सांगतं, ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो, असं नाही की फक्त 2 ने गेलं किंवा फक्त 3 ने गेलं, तर तुम्हाला त्या संख्येला 2 ने आणि 3 ने दोन्ही संख्येने भाग घालून पाहावा लागेल। त्यानंतर जर
या दोन्ही संख्येनी भाग जात असेल त्या संख्येला तरच त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. त्यानंतर आहे 7ची कसोटी. तर 7च्या कसोटीमध्ये काय आहे पहा, एकक अंक सोडून उरलेल्या संख्येतून एकक अंकाची दुप्पट वजा करून येणाऱ्या वजाबाकीला जर 7ने भाग जात असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल इथं घेतलं 882. काय म्हटलेलं आहे पहा, एकक अंक सोडून द्यायचा. म्हणजे एकक अंक जर का आपण सोडला, 2 आहे एकक अंक, तर त्या 2ला सोडून द्या. काय संख्या उरेल, 88. तर ती 88 इथं आपण घेतलेली आहे. तर 88 मधून काय करायचं आहे, एकक अंकाची दुप्पट वजा करायची आहे. एकक अंक आहे आपला 2, तर 2ची दुप्पट वजा करायची आहे. म्हणजे 2 मल्टिप्लाइड विथ 2 म्हणजे 4 येईल. तर 88 - 4 जर का आपण केलं तर ते किती येतं, 84 येतं. तर 84ला जर 7ने भाग जात असेल तर आपल्या या संख्येला सुद्धा 7ने भाग जातो. तर 84ला 7ने भाग जातो. आपण कॅल्क्युलेट करून पाहू शकता. त्यानंतर आहे 8638. याच्यामध्ये एकक अंक आहे 8, उरलेला अंक आहे 863. त्याच्यामधून 8ची दुप्पट मायनस करायची, 8ची दुप्पट मायनस करा म्हणजे 16 मायनस करा. त्यानंतर जो मिळणारा अंक आहे याला 7ने भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 7ने भाग जातो. त्यानंतरची कसोटी आहे 8ची कसोटी. तर 8ची कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे, शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जात असल्यास किंवा शेवटी 3 शून्य असल्यास त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. जर का शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जात असेल. 4च्या कसोटीमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जात असेल आणि 8च्या कसोटीमध्ये इथं काय सांगितलेलं आहे, शेवटच्या 3 अंकाला जर का 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. किंवा जर शेवटी 3 शून्य असतील, 4च्या कसोटीमध्ये 2 शून्य होते शेवटी, 8च्या कसोटीमध्ये जर का 3 शून्य असतील शेवटी तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. इथं एक्झाम्पल्स आपण पाहू शकता. त्यानंतर 9ची कसोटी. 9ची कसोटी काय आहे पहा, संख्येतील अंकांची बेरीज जर का 9च्या पाढ्यात येत असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. जशी 3ची कसोटी होती तशीच मिळती जुळती 9ची कसोटी आहे. तिथे 3च्या पाढ्यात यायला पाहिजे संख्येतील अंकांची बेरीज, इथे 9च्या पाढ्यात जर असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल इथं घेतलेला आहे 87327. या अंकांची जर बेरीज केली तर ती येते 27. 27 ही 9च्या पाढ्यातली संख्या आहे, म्हणून या संख्येला 9ने निशेष भाग जातो. तसंच दुसरं सुद्धा एक्झाम्पल आहे. या संख्येची बेरीज जर केली तर ती येते 36. ती सुद्धा 9च्या पाढ्यातलीच आहे संख्या, म्हणून या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जातो. ज्यावेळेला आपण या संख्येला 9ने भाग घालतो त्यावेळेला त्याची बाकी काय येते तर 0 येते. त्यानंतरची कसोटी आहे 10ची कसोटी. अतिशय सोपी अशी ही कसोटी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. 1 असो, 0, 2 असो, 3 असो, कितीही 0 असो, जर का त्या संख्येच्या शेवटी जर 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. नंतर आहे 11ची कसोटी. 11ची कसोटी लक्ष देऊन पहा थोडंसं. काय म्हटलेलं आहे, एकाड एक संख्येची बेरीज करून वजाबाकी केल्यास ती 0 येत असेल किंवा 11च्या पाढ्यात येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता ती संख्या जी आहे ती पहा काय आहे, 52382 ही संख्या आहे. या संख्येमध्ये एकाड एक अंक घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपण पहिले 5 + 3 + 2 करणार. 5 + 3 + 2 आणि नंतर मायनस करायचं. जे नंतर आपण सोडून दिलेले अंक आहेत त्यांची बेरीज मायनस करायची या संख्येतून. 2 आणि 8 हे काय आहे, 2 आणि 8 हे 2 अंक आहेत. यांची बेरीज करा. पहिले तुम्ही या 5 + 3 + 2ची बेरीज करा, ती येते 10 आणि -2 + 8ची बेरीज करा, ती येते 10. 10 - 10 0. जर का त्यांची वजाबाकी 0 येत असेल तर, किंवा ही जी येणारी संख्या आहे वजाबाकी ती जर का 11च्या पाढ्यात येत असेल तर
त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. त्यानंतरची कसोटी आहे 12ची कसोटी. तर ज्या संख्येला 3ने व 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 3ने व 4ने म्हणजे एखादी संख्या दिलेली आहे त्याला जर का 3ने पण भाग जात असेल आणि जर 4नेही भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतं 12ने भाग जातो. तसेच 15ची कसोटीसुद्धा आहे, सोपी आहे. ज्या संख्येला 3ने व 5ने भाग जातो. लक्षात घ्या 12च्या कसोटीमध्ये 3ने व 4ने भाग जातो तर 15च्या कसोटीमध्ये 3ने व 5ने भाग जातो. ज्या संख्येला 3ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 15ने भाग जातो. तर अशी ही कसोटी आहे. नंतरची कसोटी आहे 20ची कसोटी. 20च्या कसोटीमध्ये काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येला 4ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 20ने भाग जातो. ज्या संख्येला 4ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 20ने भाग जातो. त्यानंतर 24ची कसोटी आहे. तिथं काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येला 8ने व 3ने भाग जातो त्या संख्येला 24ने निशेष भाग जातो. प्रत्येकांची एक्झाम्पल्स आपण इथं दिलेली आहे, तुम्ही टॅली करून पाहू शकता एक्झाम्पल्स. तर 24च्या कसोटीमध्ये काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येला 8ने व 3ने भाग जातो त्या संख्येला 24ने निशेष भाग जातो. त्यानंतर 25ची कसोटी पाहूया. 25च्या कसोटीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर ज्या संख्येच्या शेवटीचे 2 अंक जर 25ने भाग जाणारे असतील किंवा शेवटी जर का 2 शून्य असतील तर त्या संख्येला 25ने निशेष भाग जातो. जशी 4ची कसोटी होती तशीच 25ची पण कसोटी आहे. जर का शेवटच्या 2 अंकाला 25ने भाग जात असेल किंवा शेवटी जर 2 शून्य असतील तर त्या संख्येला 25ने निशेष भाग जातो. त्यानंतर 36ची कसोटी आहे. 36च्या कसोटीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर ज्या संख्येला 4ने व 9ने भाग जातो त्या संख्येला 36ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 4ने व 9ने भाग जातो. हे अंक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हे अंक कोणते आहेत पहा. हे अंक आहेत 4 व 9. ज्या संख्येला 4ने व 9ने भाग जातो त्या संख्येला 36ने निशेष भाग जातो. याची उदाहरणं पण इथे दिलेली आहेत. 36च्या नंतर इथे 55ची कसोटी. तर ज्या संख्येला 11 व 5ने भाग जातो त्या संख्येला 55ने भाग जातो. ज्या संख्येला 11ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 55ने भाग जातो. त्यानंतर आहे 72ची कसोटी. तर ज्या संख्येला 8 व 9ने भाग जातो त्या संख्येला 72ने भाग जातो. ही आपली शेवटची कसोटी आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येला 8 व 9ने भाग जातो त्या संख्येला 72ने भाग जातो. एक्झाम्पल इथे दिलेली आहेत. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग.